नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहे रेल्वेवर आधारित विविध प्रॉब्लेम जे स्पीड टाइम डिस्टन्स या टॉपिकमध्ये येतात। वेरियस प्रॉब्लेम ऑन ट्रेन। ठीक आहे, तर प्रॉब्लेम ऑन ट्रेन। रेल्वेवर आधारित प्रश्न आपल्याला MPSC, बँकिंग, SSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे सगळ्याच ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्येही दिसतात। अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे आणि तेवढे सोपे सुद्धा आहेत। तर सुरुवातीला आपण या प्रकारच्या प्रॉब्लेममधील विविध केसेस समजून घेऊ। तर सगळ्यात पहिले आपण केस नंबर 1 ही बघणार आहे। केस नंबर 1, तर या ठिकाणी एक ड्रॉइंगकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। समजा ही एक रेल्वे आहे, हा एक रेल्वेचा ट्रॅक आहे आणि त्याच्यावर एक रेल्वे धावत आहे। तर मी ड्रॉइंग करतो। तर ती रेल्वे आहे। समजा या ट्रॅकवरून ही रेल्वे धावत आहे आणि समोर तिला रस्त्यामध्ये एक इलेक्ट्रिकचा पोल लागला। तर आपल्याला या केसमध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। ओरिजिनल फॉर्म्युला या पूर्ण टॉपिकमध्ये आपल्याला हा समजून घ्या पहिले। स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे वेग बरोबर अंतर भागिला वेळ। तर इथे सुद्धा तोच फॉर्म्युला आहे, आपल्याला सगळीकडे तोच फॉर्म्युला असतो। स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम। ओके, तर या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला समजून घेऊ। हा जो एस आहे स्पीड आहे रेल्वेचा, फक्त जेव्हा खंबा क्रॉस करत असेल तेव्हाच। इतर वेळेस ट्रेन इथून तिथपर्यंत जाण्यासाठी तो स्पीड तो नाही आहे, हा स्पीड फक्त खंबा क्रॉस करतानाचाच आहे। हा टाईम जो आहे हा खंबा क्रॉस करायसाठी रेल्वेला लागलेला वेळ याचा टी आहे हा। आणि हा डिस्टन्स जो आहे जेव्हा एखादी रेल्वे एखादा खंबा क्रॉस करत असेल तर तिला काय करावं लागेल, तिला काही ना काही अंतर चालावं लागेल, त्याशिवाय खंबा क्रॉस होणार नाही। तर तिला किती अंतर चालावं लागतं, तर तिला स्वतःच्या लांबी एवढं अंतर चालावं लागतं। तर या ठिकाणी डिस्टन्स जे असेल ते तिची स्वतःची लांबी आहे। म्हणजे यस हा काय दाखवेल, स्पीड ऑफ ट्रेन। टी काय दाखवेल, टाईम टू क्रॉस द पोल। आणि यल जो दाखवेल हा ट्रेनची लांबी, म्हणजे तिला तेवढं अंतर चालावं लागेल। तर ही होती पहिली केस। याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे केस नंबर 2। केस 2, ओके, मी परत एक ड्रॉइंग काढणार आहे। ओके, आता परत एक ट्रेन घेऊ आपण। तर ही ती दुसरी ट्रेन। तर आता या ट्रेनला वाटेमध्ये एक प्लॅटफॉर्म किंवा बोगदा किंवा एखादा पूल लागणार आहे, ज्याची लांबी जी आहे ती पी आहे। प्लॅटफॉर्म म्हणजे पी। तर या केसमध्ये फॉर्म्युला राहील एस इज इक्वल टू पी अधिक यल। पी म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी आणि यल म्हणजे रेल्वेची लांबी, आणि टी जो राहील तो टाईम टू क्रॉस द प्लॅटफॉर्म। प्लॅटफॉर्मला क्रॉस करायसाठी लागलेला वेळ। यस जो राहील प्लॅटफॉर्म क्रॉस करत असताना रेल्वेचा स्पीड, आणि पी प्लॅटफॉर्मची लांबी आणि यल रेल्वेची लांबी, त्या दोघांचा मिळून डी बनतो। आणि शेवटी फॉर्म्युला यस इज इक्वल टू डी बाय टीच राहील। त्यानंतर आपण तिसरी केस बघणार आहे, केस 3। ओके, या केसमध्ये आपल्याला 2 रेल्वे काढायच्या। तर हा पहिला ट्रॅक आणि हा दुसरा ट्रॅक। पहिल्या ट्रॅकवरून रेल्वे या बाजूकडून या बाजूने जात आहे, त्याची दिशा जी आहे ती या बाजूने आहे। आणि दुसऱ्या केसमध्ये तिची दिशा जी आहे ती या बाजूने या बाजूने, याला आपण अपोजिट डायरेक्शनची केस असं सुद्धा म्हणू शकतो। ओके, तर या ठिकाणी या ट्रेनची लांबी आपण घेऊ L1, या ठिकाणची या ट्रेनची घेऊ L2, आणि याचा स्पीड घेऊ आपण, कलर चेंज करून घेतो मी, याचा स्पीड घेऊन घेऊ आपण S1, आणि या ट्रेनचा स्पीड घेऊ आपण S2। तर या केसमध्ये फॉर्म्युला आपल्याला कोणता लावायचा आहे, ठीक आहे। तर बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईमच आहे, ठीक आहे। तर इथे थोडेसे चेंजेस होतात, ते आपण बघूया काय होईल। तर स्पीड जो असेल तो जर पहिली रेल्वे 40च्या स्पीडने असेल आणि दुसरी 40च्या, तर
क्रॉसिंग जे आहे ते 40+40 म्हणजे 80च्या स्पीडने होईल. तर त्यामुळे आपल्याला याला रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेगसुद्धा म्हणतात. S1 + S2 हा फक्त क्रॉसिंगच्या वेळेचा स्पीड राहील, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स क्रॉसिंग करायसाठी नेमकं किती चालावं लागेल, तर ते या केसमध्ये आपल्याला 2 रेल्वेच्या लांबींच्या बेरजे एवढं चालावं लागेल, म्हणजे L1 + L2. आणि हा जो खालचा टी आहे, करेक्ट करून घेतो मी त्याला, तो टी जो असेल तो फक्त क्रॉसिंग करायसाठी लागलेला वेळ, इतर कोणताही वेळ राहणार नाही. त्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो चौथी केस घ्यायची आहे, केस 4. या केसमध्ये आपल्याला परत 2 रेल्वे दाखवायचे आहे. तर या केसमध्ये एक ट्रेन जी आहे ती थोडी समोर गेलेली राहील आणि ती साहजिकच आपण या ठिकाणी तिला पॅसेंजर दाखवू. ती थोडी समोर गेलेली राहील आणि तिच्या मागून एक जोरात दुसरी ट्रेन येईल. ओके, तर ही दुसरी ट्रेन राहील, ती थोड्या वेळाने निघेल आणि हिचा वेग जो आहे तो पहिलेच्या ट्रेनपेक्षा जास्त राहील. पण दोघांची दिशा तुम्ही बघून घ्या की ही सेम आहे. तर आता ही ज्या स्लो ट्रेन आहे हिला मागची ट्रेन थोड्या वेळाने ओव्हरटेक करेल. तर ती किती वेळात ओव्हरटेक करेल, तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर फॉर्म्युला त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे S1 - S2. कारण ओव्हरटेकिंग करताना आपण बघितलं असेल, ट्रकला जेव्हा आपण ओव्हरटेक करतो तेव्हा स्पीड जो आहे तो त्याच्या तुलनेत आपला कमी होतो. तर क्रॉसिंग कितीच्या स्पीडने होईल, तर 2 ट्रेनच्या स्पीडमधला अंतर. जर दोन्ही ट्रेन एकसारख्या स्पीडने असेल तर रिलेटिव्ह स्पीड जी राहील ती 0 राहील आणि ओव्हरटेकिंग होणार नाही. आणि अंतर किती राहील, तर याही केसमध्ये सुद्धा L1 + L2 एवढंच राहील. हे क्रॉसिंग करायसाठी कापावं लागलेलं अंतर आणि हा जो टी राहतो हा ओव्हरटेक करण्यासाठी लागलेला वेळ. तर ह्या 4 केसेस आपण बघितल्या. यानंतर आपण पुढची केस बघणार आहे, केस नंबर 5. याच्यामध्ये ठीक आहे, मी याच्यासाठी आपल्याला एखादी केस क्लीन करून घ्यावी लागेल. तर आता बघूया आपण केस नंबर 5. या केसमध्ये परत आपल्याला एक रेल्वे दाखवायची आहे. तर ही रेल्वे या दिशेने ही रेल्वे या दिशेने जात आहे आणि समोरून तिला धावत एक माणूस येत आहे. ओके, तर तो रेल्वेच्या बाजूने साहजिकच धावत असेल, तर याची धावण्याची जी दिशा आहे ती या बाजूने. ओके, तर या केसमध्ये आपल्याला फॉर्म्युला काय लावायचा आहे, तर बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, स्पीड = डिस्टन्स अपॉन टाईम. पण या केसमध्ये स्पीड जो राहील हा ट्रेन पण धावत आहे आणि माणूस पण धावत आहे. त्यामुळे फॉर्म्युला जो राहतो S1 अधिक म्हणजे रेल्वेची स्पीड अधिक माणसाची स्पीड S2. अपोजिट असल्यामुळे स्पीडची ॲडिशन होते. आणि डिस्टन्स माणसाला कोणत्याही प्रकारची लांबी नसते, त्यामुळे डिस्टन्स जे आहे ते या केसमध्ये फक्त ट्रेनची लांबी म्हणजे Lच राहील. आलं लक्षात. तर इथे हा फॉर्म्युला बनतो. ही केस जी होती ही केस 5 होती. यानंतर आपल्याला बघायचं आहे केस 6. तर या केसमध्ये काय होतं की एक ट्रेन फक्त वरच्यासारखीच आहे, त्याच्यामध्ये काही विशेष फरक नाही आहे. तर ट्रेन आणि माणसांच्या स्पीड दिशेमध्ये फरक आहे. ओके, तर या केसमध्ये ही ट्रेन या दिशेने जात आहे आणि माणूससुद्धा समोरच्या दिशेने पळत आहे. ओके, तर माझी ड्रॉइंग एवढी चांगली नाही, तर याची दिशा जी आहे या दिशेने. ओके, तर आता आपल्याला या ठिकाणी रिलेटिव्ह स्पीड काय राहील किंवा सापेक्ष वेग दोघांमधील अंतर S1 - S2 आणि रेल्वेची लांबी हेच अंतर कापावं लागेल जर त्या माणसाला ओव्हरटेक करावायचं असेल त्या ट्रेनला. आणि टाईम जो आहे हा टाईम ओव्हरटेक करण्यासाठी लागलेला टाईम. ही जी टोटल स्पीड येईल ही ओव्हरटेकिंग करत असतानाची स्पीड केवळ. आणि हा L जो असेल ओव्हरटेक करायसाठी लागलेलं अंतर. सगळ्या ठिकाणी L जो असतो किंवा P + L का जे काही असेल ते L म्हणजे ओव्हरटेक करायसाठी लागलेला कापावा लागलेला अंतर. T जो असतो तो ओव्हरटेक करायसाठी लागलेला वेळ आणि हा जो S असतो टोटली हा ओव्हरटेक करत असताना क्रॉसिंग करत असतानाचा स्पीड असतो. तर आता आपण
हे सर्व फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे, एक शॉर्टकट की याच्यासाठी आहे, ते आता आपण लक्षात घेणार आहे. तर हे अतिशय सोपं आहे. ॲक्च्युली या सगळ्याच्या सगळ्या 6 केसेस या एकाच फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे आणि तो फॉर्म्युला आहे आपला, आपण पहिले पण बघितला आहे, तो फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. पण याला थोडं जर आपण ॲडव्हान्स करून घेतलं तर हा फॉर्म्युला म्हणजे थोडा चेंज करून बघितला तर हा फॉर्म्युला आपल्याला असा पण लिहिता येईल, S1 प्लस मायनस S2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय T. तर आता आपण वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळा विचार करूया. ठीक आहे. तर सुरुवातीला पहिली केस, ज्या केसमध्ये आपल्याला खंबा क्रॉस करायचा असतो. तर खंबाला आपल्याला माहिती आहे लांबी नसते, त्यामुळे ही व्हॅल्यू 0 होऊन जाईल. ओके. आणि त्यानंतर खंबा धावत पण नाही, त्यामुळे ही व्हॅल्यू स्पीड पण 0 होऊन जाईल. आणि ही होती आपली पहिली केस, S इज इक्वल टू L/T. त्यानंतर परत आपण आता दुसऱ्या केसचा विचार करूया. परत मी फॉर्म्युला रिकवर करतो. दुसऱ्या केसमध्ये आपल्याला प्लॅटफॉर्म क्रॉस करायचा आहे, त्यामुळे प्लॅटफॉर्मला लांबी असते, त्यामुळे L1 प्लस L2 हे घेऊ. पण प्लॅटफॉर्म धावत नाही, त्यामुळे प्लॅटफॉर्मची स्पीड 0 होऊन जाईल. हा होता आपला दुसरा फॉर्म्युला, S1 इज इक्वल टू L1 प्लस P. तर इथे L2 येईल, एवढा काही फरक नाही. L1 L2 म्हणजे पण Pचीच लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी. हा दुसरा फॉर्म्युला होता. त्यानंतर परत घेऊया तिसऱ्यामुळे समोरून ट्रेन धावत येत आहे, त्यामुळे स्पीड जी असते ती ॲडिशन होते आणि दोघांनाही लांबी असते, त्यामुळे L1 प्लस L2 हा आपला होता तिसरा फॉर्म्युला. त्यानंतर आपल्याला चौथा फॉर्म्युला बघायचा आहे. आता ट्रेन ओव्हरटेक करत आहे, रिलेटिव्ह स्पीड जी आहे ती मायनस होईल. चौथ्या ह्याच्यामध्ये फक्त स्पीड मायनस होईल, L1 प्लस L2 डिस्टन्स तेवढंच लागतं. हा होता चौथा फॉर्म्युला. त्यानंतर आपल्याला बघायचा आहे पाचवा फॉर्म्युला. पाचव्या फॉर्म्युल्यामध्ये माणूस जो आहे हा वर दिलेला आहे, माणूस जो आहे तो समोरून धावत येत आहे, त्यामुळे स्पीडची ॲडिशन होणार आहे, रिलेटिव्ह स्पीड ही ॲडिशनमध्ये येईल. आणि लेंथ जी आहे, माणसाला कोणती लांबी नसते, त्यामुळे जे 0 होऊन जाईल. तर हा होता आपला पाचवा फॉर्म्युला, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला शेवटचा फॉर्म्युला 6वा बघायचा आहे. माणूस जो आहे तो समोरच्या दिशेने पळत आहे, म्हणजे रिलेटिव्ह स्पीड मायनस होईल, प्लसचं साईन चाललं जाईल आणि माणसाला कोणती लांबी नसते, त्यामुळे L2 पण 0 होऊन जाईल. अशा पद्धतीने हा आपला 6वा फॉर्म्युला आला. तर ॲक्च्युली सगळे फॉर्म्युले दिसायला वेगळे आहे, कोणाची व्हॅल्यू 0 आहे एवढंच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि हे फॉर्म्युले तुम्ही पाठ न करता पण लक्षात ठेवू शकता. बेसिक फॉर्म्युला हा फक्त स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईमच आहे. थँक्स फॉर वॉचिंग mpsconline.com. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. काही सूचना असेल तर त्या नक्की कळवा. आम्ही आपल्या या पूर्ण मिशनमध्ये त्यांना सहभागी करून घेऊ. धन्यवाद.